कसे आहेत मित्रांनो, मजेत ना असेल तर पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या मालवणी लाईफ या यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आपल्या मालवणी लाईफ या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण जास्तीत जास्त इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करत असतो, चांगली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो। आणि याच अनुषंगाने आज आपण भेट देणार आहोत ते अखिल भारतीय भंडारी महासंघ, त्याच पद्धतीने सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी महासंघ आणि सकल भंडारी हितवर्धक संस्था मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने जे शिवकालीन शस्त्रांचे प्रदर्शन भरवले आहेत आपल्या दैवज्ञ हॉलमध्ये, या शस्त्र प्रदर्शनाला आज आपण भेट देणार आहोत। हे प्रदर्शन पुढे किती दिवस आहे, काय आहे, कसं आहे, त्या संदर्भातली संपूर्ण माहिती देण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत आणि हा व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत देखील पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत। नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा। तर मित्रांनो, बाजारपेठेतून येणारा वन वे रोड जो पिंपळपाराकडे जातो त्या रोडला आपण आहोत आणि इथे असणाऱ्या दैवज्ञ भवनमध्ये, म्हणजे हा जो समोर हॉल दिसतोय या ठिकाणी हे शस्त्र प्रदर्शन भरवलं गेलं आहे। आता आपण आतमध्ये जाऊया। जय शिवराय, नमस्कार मंडळी। माझं नाव निलेश अरुण सकट, मी नवी मुंबई कोपरखेरणे येथून आलेलो आहे। आज इथे इतिहासाचे अबोल साक्षीदार हे ऐतिहासिक शस्त्रास्त्र प्रदर्शन दैवज्ञ भवन येथे भरवण्यात आलेले आहे। हे जे शस्त्र प्रदर्शन आहे हे अखिल भारतीय भंडारी समाज महासंघ जे आहे यांनी आयोजित केलेलं आहे। येत्या 4 तारखेला नौदल दिन आहे, याचे औचित्य साधून आज हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे। दिनांक 23 तारखेपासून 27 तारखेपर्यंत हे प्रदर्शन आपल्याला इथे पाहायला मिळणार आहे। या प्रदर्शनाचे विशेषता म्हणजे यामध्ये भारतामध्ये ज्या काही वेगवेगळ्या राजवटी झाल्या त्या सर्व राजवटींची शस्त्र आपल्याला इथे पाहायला मिळणार आहेत। त्यामध्ये प्रामुख्याने मराठ्यांची शस्त्र जी होती त्यामध्ये प्रामुख्याने छत्रपती शिवाजी महाराजांनी या तलवारी वापरल्या, त्या मराठा धोप पद्धतीच्या तलवारी आपल्याला इथे पाहायला मिळणार आहेत। तुळजा, भवानी, जगदंबा या ज्या तलवारी छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरल्या या तिन्ही तलवारी याच प्रकारच्या धोप तलवारीमध्ये होत्या। याला फिरंग सुद्धा म्हटलं जातं। त्याचबरोबर मराठ्यांचा अतिशय घातक आणि शिवाजी महाराजांचं आवडतं शस्त्र म्हणजे पट्टा, हे दुधारी शस्त्र आहे। अतिशय घातक असं शस्त्र हे मराठ्यांनी जगाच्या पाठीवरती फक्त मराठ्यांनी युद्धामध्ये वापरलं, मोठ्या प्रमाणात वापरलं आणि याचा खूप मोठा फायदा मराठ्यांना झालेला आहे। त्याचबरोबर इथे आपण पाहतात की हे संरक्षणासाठी ढाली दिलेल्या आहेत। त्या ढाली ह्या गेंड्याच्या कातडीपासून बनवलेल्या ढाली आहेत। त्याचबरोबर इथे आपण जर वेगवेगळ्या खाली पाहिलं तर वेगवेगळ्या कट्यारींचे प्रकार लावलेले आहेत। मराठा कट्यारे आहेत, मुघल कट्यारे आहेत। त्याच पद्धतीने भारतातली अत्यंत जुनी अशी विजयनगर जे साम्राज्य होतं त्या विजयनगर साम्राज्याची विजयनगर कट्यारसुद्धा इथे आपल्याला पाहायला मिळेल। त्याचबरोबर मराठ्यांचं दुसरं एक शस्त्र म्हणजे गुर्ज, जे की शिवाजी महाराजसुद्धा वापरत होते। शंभू प्रसाद नावाचा शस्त्र, जे गुर्ज नावाचं शस्त्र शिवाजी महाराजांनी वापरलं, तेही आपल्याला त्याच पद्धतीचे शस्त्र इथे पाहायला मिळेल। अशी वेगवेगळी सर्व शस्त्र आपल्याला इथे पाहायला मिळणार आहेत। आणि जर अजून वेगळी शस्त्र तुम्हाला पाहायची असतील आणि त्याची माहिती घ्यायची असेल तर तुम्ही या प्रदर्शनाला नक्की भेट द्या। आणि आपल्याला जर या पद्धतीचं प्रदर्शन आपल्या भागामध्ये जर आयोजित करायचं असेल तर माझा संपर्क आहे 8898613948 यावरती फोन करून आपण या पद्धतीचं प्रदर्शन आपल्या भागामध्येही आयोजित करू शकता। धन्यवाद। आता आपण पाहतात ह्या वेगवेगळ्या पद्धतीच्या कट्यारींचे प्रकार आहेत।
कट्यार हे शस्त्र शक्यतो करून चिलकत भेदण्यासाठी वापरलं जातं। मराठ्यांच्या किंवा छत्रपती शिवाजी महाराजांची जी काही समकालीन उत्तरकालीन चित्र आपण पाहतो त्यामध्ये महाराजांच्या कमरेला जे शस्त्र लावलेलं आहे ते म्हणजे कट्यार। अशा पद्धतीच्या कट्यारी आपल्याला इथं वेगवेगळ्या पाहायला मिळतील। त्यामध्ये स्त्रियांच्या कट्यारी, लहान मुलांच्या कट्यारी आणि पुरुषांच्या म्हणजे मावळ्यांच्या कट्यारी ह्या वेगवेगळ्या पद्धतीच्या कट्यारी आपल्याला पाहायला मिळतील। त्याचबरोबर इथे मराठ्यांचं अतिशय आवडतं शस्त्र आणि दुसरं म्हणजे जास्त नावारूपाला आलेलं अफजल खानाच्या वधावेळेला जे नावारूपाला आलं ते म्हणजे वाघनक। वाघनक हे आपल्याला पाहायला मिळेल की अशा पद्धतीची वाघनक असतात, पोलादाची पाती असतात, याचा आकार वाघाच्या नकासारखा असतो म्हणून याला वाघनक म्हटलं जातं। याचा उपयोग हा लपवून ठेवून करायचा असतो। हे असं हातामध्ये लपवलं जातं जेणेकरून तुम्हाला वरतून कळून येत नाही की हातामध्ये वाघनक आहे, कुठलं शस्त्र आहे आणि याचा वापर तुम्ही ऐन वेळेला युद्धामध्ये करू शकता। हे ओरबडण्यासाठीचं शस्त्र आहे, याला विषप्रयोग वगैरे केलेले असतात। त्याचबरोबर बिचवा नावाचं एक शस्त्र अफजल खानाच्या वधावेळेला वापरलं गेलेलं आहे। हे जे शस्त्र आहे याचा उल्लेख कृष्णाजी अनंत सभासद यांनी ज्या वेळेला सभासद बखर लिहिली त्या बखरीमध्ये ह्या दोन शस्त्रांचा उल्लेख हा आपल्याला आढळतो, अफजल खानाच्या वधावेळेला आढळतो। आता आपण जे पाहत आहात ते म्हणजे भारतातलं एक समृद्ध साम्राज्य जे होतं ते म्हणजे विजयनगरचं साम्राज्य। या विजयनगरच्या साम्राज्यामध्ये जी काही शस्त्र बनवली गेली किंवा जी काही त्यावेळेला वापरली गेली त्यांचं नाव हे विजयनगर साम्राज्याच्या निगडीतच होतं म्हणून या पद्धतीच्या विजयनगर कट्यारी या आपल्याला इथं पाहायला मिळतात। या कट्यारी ज्या आहेत या युद्धामध्ये मोठ्या प्रमाणात वापरल्या गेल्या। इथं आपण पाहू शकता की विजयनगर हम्पी बदामीला जर आपण गेलात तर तिथे मंदिरांमध्ये जे काही पिलर्स उभा केलेले आहेत त्या पिलर्समध्ये जे काही युद्ध प्रसंग दाखवलेले आहेत या युद्ध प्रसंगामध्ये प्रत्येक योद्ध्याच्या हातामध्ये ही विजयनगर कट्यार आपल्याला पाहायला मिळेल। याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांचं जे काही शस्त्रांची वर्णनं येतात त्यामध्ये एक शस्त्र येतं ते म्हणजे गुर्ज। चित्रगुप्ताच्या बखरीमध्ये शिवाजी महाराजांच्या शस्त्रांची वर्णनं येतात, त्याची नावं दिलेली आहेत। त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी जो गुर्ज वापरला त्या गुर्जाचं नाव शंभूप्रसाद असं होतं। त्या पद्धतीचं हे शस्त्र आपल्याला पाहायला मिळेल। अशा पद्धतीचं हे गुर्ज दिसायला रवी असल्यासारखं दिसतं। हे 3 शस्त्रांचं कॉम्बिनेशन आहे। याच्यामध्ये कुऱ्हाडीच्या पाकळ्या वरती 8 पाकळ्या असतात, जशा कुऱ्हाडीला कुऱ्हाडीचं पातं असतं त्या पद्धतीच्या ह्या 8 पाकळ्या असतात। त्यामध्ये दिसताना हे गदा असल्यासारखं दिसतं आणि याला तलवारीची मूठ असते। अशा 3 शस्त्रांचं हे मिश्रण करून शस्त्र बनवलेलं आहे। हे अतिशय घातक शस्त्र आहे, चिलकत फोडण्यासाठी हे शस्त्र वापरलं जातं। अशा पद्धतीच्या बऱ्याच शस्त्रांचा अभ्यास आणि शस्त्रांची माहिती जर तुम्हाला हवी असेल तर तुम्ही या 2 दिवसामध्ये तुम्ही ह्या देवेज्ञ भवन हॉलमध्ये व्हिजिट करा। तुम्हाला इथे खूप अशी बरीचशी शस्त्र पाहायला मिळतील आणि त्याची इत्थंभूत माहितीसुद्धा मिळेल। तसेच या प्रदर्शनामध्ये श्री शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिती दुर्गराज रायगड यांच्यातर्फे छायाचित्रण स्पर्धा घेण्यात येते। त्या स्पर्धेमध्ये अतिशय उत्कृष्ट असे जे काही गडकिल्ल्यांचे छायाचित्र काढलेले आहेत त्या छायाचित्रांचं प्रदर्शनसुद्धा या हॉलमध्ये भरवण्यात आलेलं आहे। त्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे गिरिदुर्ग, जलदुर्ग, भुईकोट असे वेगवेगळे किल्ले आपल्याला इथे पाहायला मिळतील। जर हे सर्व किल्ले पाहायचे असतील तर आपण सर्वांनी या प्रदर्शनाला नक्की भेट द्यावी ही विनंती। नमस्कार, माझं नाव जगदीश आडवीरकर, खजिनदार अखिल भारतीय भंडारी समाज महासंघ। आज हे छत्रपती शिवाजी महाराजांचं शिवकालीन शस्त्र प्रदर्शन मालवणमध्ये प्रथमच भरवण्यात आलं आहे। संयोजक आहेत अखिल भारतीय भंडारी समाज महासंघ, तसेच मालवण येथील सकल भंडारी हितवर्धक मंडळ आणि सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी महासंघ अशा संयुक्त विद्यमाने हे प्रथमच मालवणमध्ये प्रदर्शन भरवण्यात आलं आहे। आतापर्यंत अनेक शाळांच्या आजूबाजूच्या विद्यार्थ्यांनी लाभ घेतलेला आहे। मला विनंती करायची मालवणवासियांनी, हे पहिलेच प्रदर्शन आहे भव्य स्वरूपात इथे दैवज्ञ समाज हॉलमध्ये भरवण्यात आलं आहे। त्याची वेळ 23 तारीखपासून 26 तारीखपर्यंत आहे, तर 4 दिवस तर वेळ आहे, सकाळी 10 ते 7। तर कृपया आपण अवश्य भेट द्या, आपल्या पाल्यानेही घेऊन या। धन्यवाद।
माझं नाव विनोद धोंडू चव्हाण, अखिल भारतीय भंडारी समाज महासंघाचा मी कार्याध्यक्ष आहे. 4 डिसेंबरला होणारा जो आपल्या राष्ट्रीय देवी डेचा कार्यक्रम आहे, त्या अनुषंगाने समाज जागृती करण्यासाठी आणि समाजाची अस्मिता आहे, भंडारी समाजाची अस्मिता, मायनाक भंडारी यांचं लोकांना ज्ञान व्हावं की महाराजांचे पहिले आरमार प्रमुख, स्वराज्याचे पहिले आरमार प्रमुख हे मायनाक भंडारी होते. त्यांची माहिती सर्व दूर पसरावी आणि ज्यांनी हा सिंधुदुर्गाचा किल्ला बांधण्यासाठी सर्वोत्तम व्यवस्था केली आणि तो किल्ला परिपूर्ण झाला, त्याचे जे जनक आहेत ते आरमार प्रमुख मायनाक भंडारी यांच्या ठिकाणी हा मालवणला कार्यक्रम होतो आहे. त्याला सर्वांनी ते सर्वज्ञात व्हावं याच्यासाठी हा अखिल भारतीय भंडारी समाज महासंघाचा आरमाराचा प्रदर्शनाचा कार्यक्रम आम्ही इथे ठेवलेला आहे आणि त्याला उत्तम प्रतिसाद मिळतो आहे. लोक येत आहेत, शाळेतले विद्यार्थी, शिक्षकसुद्धा इथे येत आहेत. मालवण शहरातले बरेच प्रतिनिधी, राजकीय व सामाजिक प्रतिनिधीसुद्धा याला भेट देत आहेत आणि ह्या सगळ्याची माहिती घेत आहेत आणि ह्या कार्यक्रमाला उत्तम समर्थन मिळतं आहे. याबद्दल मी इकडच्या सर्वांचाच म्हणजे पर्टिक्युलरली इकडचं बालवण भंडारी मंडळ, रवीजी, सिंधुदुर्ग महासंघाचा त्यांनी केलेली जी प्रसिद्धी आहे, त्यांनी केलेली जी पेपरला दिलेली माहिती आहे आणि लोकांचा जो प्रतिसाद लाभतो आहे, त्याबद्दल निश्चितच आम्ही त्यांचे आभारी आहोत. थँक्यू सर. तर मित्रांनो, नक्कीच या व्हिडिओद्वारे तुम्हाला एक चांगली माहिती मिळाली असेल. तुम्हाला जर या शस्त्र प्रदर्शनाला भेट द्यायची असेल किंवा या शस्त्रांची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर आज आहे 24, उद्या 25 आणि 26 नोव्हेंबर रोजी हे प्रदर्शन आपल्यासाठी दैवज्ञ हॉल मालवण येथे खुले आहे. कुठलीही प्रवेश फी यासाठी नाही आहे. शालेय विद्यार्थ्यांना देखील मी विनंती करेल की या प्रदर्शनाला तुम्ही नक्की भेट द्या. हा व्हिडिओ आपल्या गावात स्थित असलेल्या नातेवाईकांपर्यंत जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, म्हणजे ही माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचेल आणि पुढचे जे 2 दिवस आहेत किंवा आजचा जो उरलेला दिवस आहे या दिवशी ती लोक येऊन या प्रदर्शनाला भेट देऊ शकतात आणि या शस्त्राची संपूर्ण माहिती जाणून घेऊ शकतात. मित्रांनो, हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. तुम्ही जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूची ती बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून आपल्या सर्व नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला मिळतील. असे छान छान व्हिडिओ मी तुमच्याकडे नक्कीच घेऊन येईन. तोपर्यंत बाय बाय. देव बरे करो. जय छत्रपती शिवाजी महाराज.